तुम्हाला सुद्धा फक्त डाएट एक्सरसाइज न करता वजन कमी करायचं असेल तर फक्त हप्त्यामधून 3 ते 4 वेळेस जे पाणी पिता त्यामध्ये फक्त काही हे पदार्थ टाका आणि या पाण्याचं सेवन करा। एवढं जबरदस्त पाणी आहे, यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडणार आहे, शरीर डिहायड्रेट होणार नाही, शरीर हायड्रेट राहणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या पोटाची मांडीची जी काही चरबी आहे ती कमी होण्याचं काम हे करणार आहे। लोण्यासारखी चरबी वितळणार आहे आणि तुम्हाला डाएट एक्सरसाइज न करता जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे। जे पोषण तत्व तुमच्या या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे तुमच्या शरीराला मिळत नाही ते फक्त मॅजिकल काम हे पाणी करतं। तर तुम्हाला एक काकडी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचं साल काढून आपल्याला घ्यायचं आहे। काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं। सॅलेडमध्ये जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा सॅलेडमध्ये काकडी घेतली तर तुमचं जे काही कॅलरीज आहेत त्यासुद्धा कमी होतात, जेवण कमी धकतं आणि त्यामुळे कुठेतरी आपलं वजन घटवण्यास मदत होते। आपल्याला इकडे 5 ते 6 काकडीचे स्लाइस लागणार आहेत फक्त, जे एकदम पातळ आपल्याला करायचे आहेत। हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला। आणि हे सुद्धा सांगा की तुमचं वजन आता किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे। फक्त तुम्ही हळूवारपणे वजन कमी करायला सुरुवात करा, एकदाच तुमच्या बॉडीला जास्त हार्श डाएट देऊ नका किंवा एकदम ही जास्त एक्सरसाइज करू नका, हळूहळू गोष्टी करा, खूप छान रिझल्ट मिळतो। आपल्याला आपल्या चांगल्या लाईफस्टाईलला जायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या स्मॉल स्टेप घ्याव्या लागतात आणि जेव्हा आपण छोट्या गोष्टी करत जातो तेव्हा ते आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड होतं आणि मग आपल्याला कधीच अशी समस्या जाणवत नाही की आपलं वजन वाढलं आहे ते। तर मी अद्रकीचे 2 ते 3 तुकडे करून घेतलेत। आता लिंबू घ्यायचं आहे आणि लिंबूसुद्धा आपल्याला 2 ते 3 तुकडे करून यामध्ये टाकायचं आहे। अद्रकमुळे भूक कमी लागते, जळजळ कमी होते, आपलं पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि आता बऱ्याचदा असं होतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार ज्यूसेस प्यायला आवडतात, तर हे सुद्धा काम हे ड्रिंक करतं। याच्यामध्ये कॅलरीजसुद्धा फार कमी आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला जे ज्यूस पिण्याची तलब असते ती भागवण्याचं कामसुद्धा हे करतं। काही प्रश्न तुमचे येतात तर ते सुद्धा मी इथे समोर कव्हर करण्याचं काम करणार आहे। आता आपले काही इन्ग्रेडियंट हे व्यवस्थितरित्या कट करून झालेत। आता हे डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते। जे पदार्थ आपण घेतले ते इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे बिलकुलच टेन्शन नाही, तुम्ही इझिली हे करू शकता। 20 किलोला 1 लिटर पाणी, तुम्हाला आता तुम्ही जर आपले व्हिडिओज बघत असणार तर तुम्हाला समजलंच असेल। 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। साधारणतः 3 ते 4 लिटर वॉटर इंटेक आपला दिवसभराचा असायलाच हवा। बाकी आपण वेट लॉस पावडर घेतोय, काही लिक्विड खातोय, त्याच्यामध्ये सुद्धा वॉटर असल्यामुळे आपला तो वॉटर इंटेकसुद्धा फुलफिल होण्याचं काम हे होतं। त्यामुळे हे डिटॉक्स वॉटर तुम्ही एकतर 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये बनवून ठेवू शकता। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दालचिनीचा तुकडा, यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते। जेव्हा आपण खात राहतो त्यामुळे ग्लुकोज स्पाइक होतं, ते स्पाइक न होऊ देण्याचं काम हे वॉटर करतं। त्यानंतर टाकायचं जिरं, अगदी चिमूटभर टाकलं, यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते आणि त्या उलटच हे पीत असताना तुम्हाला काय होतं तर तुम्ही काहीही न करता तुमच्या कॅलरीज बर्न होण्याचं काम हे करत असतं। आता इथे तुमच्याकडे जर सोप असेल तर सोपसुद्धा टाका, उष्णता भरपूर आहे त्यामुळे सोफेमुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळण्याचं काम इथे सोफ करेल। माझी संपली होती त्यामुळे मी इथे ॲड केलेली नाही। आता इथे काकडी टाकायची आहे, अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत, त्यानंतर जे आपण लिंबू कट करून घेतलं त्याचा रस आधी पिळायचा आणि तेच नंतर यामध्ये टाकायचं आहे। अशा पद्धतीने केल्यामुळे पटकन याच्यामध्ये छान असा लिंबाचा सुद्धा स्मेलसुद्धा येतो आणि चवसुद्धा लिंबाच्या रसाची यामध्ये उतरते, जे की प्यायला खरंच खूप छान लागतं। कारण आपण जनरली उन्हाळ्यामध्ये लिंबाचं पाणी खूप जास्त पितो, लिंबू सरबत असेल पण त्यामध्ये भरपूर साखर असते, ते जर तुम्हाला त्याची खूप जास्त क्रेविंग होत असेल तर हे पाणी ते सुद्धा तुमचं क्रेविंग मिटवण्यास मदत करते। आता यामध्ये आपण पुदिन्याची पानं टाकली, जी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फक्त 1 ते 2 तासाकरिता तुम्हाला हे पाणी बाजूला ठेवायचं आहे। आता यामध्ये गोकर्णाची फुलंसुद्धा मी 1 ते 2 टाकली आहे, जी सुकलेली आहे।
कुठेही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात मिळेल किंवा मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून सुद्धा हे ऑर्डर करू शकता। आता 1 ते 2 तासासाठी बाजूला ठेवायचा आणि नंतर या पाण्याचं सेवन करायचं। काय करायचं, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी करायचं। आपल्याला टिफिन वगैरे बनवायचा असतो, सगळे कामे आटपेपर्यंत या पाण्यामध्ये या सगळ्या पदार्थांचा अर्क उतरून जातो आणि त्यानंतर तुम्ही या पाण्याचं सेवन तुम्हाला दिवसभर करायचं आहे। आता बघा, हे पाणी मिक्स केल्यानंतर यामध्ये ना तुम्ही हवं तर जसं की ओवा हे सुद्धा टाकू शकता। टोटली तुमच्यावरती आहे, मी वेगवेगळे तुमच्यासोबत शेअर करतेच। आता जी बॉटल तुम्ही पिता ना, म्हणजे एक बॉटल प्रत्येक रूममध्ये ठेवायची 1-1 लिटरची। ज्या रूममध्ये तुम्ही गेला ना, लगेच तुम्हाला सिग्नल मिळतो की आपल्याला पाणी प्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला वेगळं असं अलार्म लावायची गरज पडत नाही। तर ते काम करायचं आणि बॉटल भरून ठेवायची आणि नंतर 1.5 ते 2 तासांनी तुम्ही बघणार की याचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल। त्याचबरोबर याच्यामध्ये पूर्ण या पदार्थांचा अर्क आलेला दिसेल आणि सगळ्यात विशेष म्हणजे काय सांगू का, हे खरंच चवीला खूपच भन्नाट लागतं। म्हणजे आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं असेल ना, तर आपल्याला खरंच टेन्शन येतं किंवा आपण ते फुलफिल करू शकत नाही। पण ज्या दिवशी डिटॉक्स वॉटर मी बनवते ना, मी इझिली 3 ते 4 लिटर पाणी इझिली माझा वॉटर इंटेक कंप्लीट होऊन जातो, कारण असं वाटतं की आपण ज्यूसेस पितोय की काय। त्यानंतर काय करू शकता, पूर्ण पदार्थांचा अर्क आल्यानंतर तुम्ही हे गाळून घेऊ शकता आणि जे बाकीचे पदार्थ आहे ते तुम्हाला सरळ फेकून द्यायचे आहे, त्याची काही गरज नाही। प्रत्येक 15 मिनिटांनी 30 मिनिटांनी तुम्हाला 1-1 ग्लास पाणी पित राहायचं आहे। जेव्हा तुम्हाला आठवण येईल काही काम करत असताना प्रत्येक रूममध्ये बॉटल ठेवा, तुम्हाला जबरदस्त पद्धतीने याचा रिझल्ट मिळेल। आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की हे पाणी गरम करायचं का? गरम करायची गरज नाही, हे पाणी थंड पिऊ शकता तुम्ही। सरळ हे सगळे पदार्थ माठामध्ये टाका, फ्रीजमध्ये ठेवण्याच्या ऐवजी माठामध्ये टाकलं आणि माठातलं पाणी पिलं तर माठातील जे काही पोषण तत्व आहे ते सुद्धा तुम्हाला, मातीचे पोषण तत्व तुम्हाला मिळतील। आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर फक्त 1 तास फ्रीजमध्ये ठेवा, अति ठेवू नका, कारण तुमचं जे काही वॉटर इंटेक आहे अति थंड पाणी पिल्यामुळे तुमचं वॉटर इंटेक कंप्लीटच होणार नाही। त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवू नका, रूम टेम्परेचरवरच्या किंवा माठातल्या पाण्याची सवय लावा, म्हणजे तुम्हाला फ्रीजच्या पाण्याची गरजच पडणार नाही, तुमचा घसासुद्धा बसणार नाही। आपण यामध्ये लिंबू वापरले आणि जर का आपण हे पाणी फ्रीजमध्ये ठेवलं फार वेळासाठी, थंड झालं तर घसा खवखवू शकतो, त्यामुळे रूम टेम्परेचरवरती ठेवणं कधीही बेस्ट आहे। त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही हे पाणी पिताना, ज्या दिवशी डिटॉक्स वॉटर करताना त्या दिवशी ब्रेकफास्टमध्ये हा ABC ज्यूस घ्या, ॲपल, बीटरूट आणि कॅरेट, आणि त्यामध्ये थोडंसं पालक टाकलं तरी चालेल। त्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकून मिक्सरला फिरून हा ब्रेकफास्टला घ्या, हा एकदम जबरदस्त आहे। ज्या दिवशी डिटॉक्स वॉटर करता ब्रेकफास्टला हा ज्यूस कंपल्सरी घ्या, अजून अमेझिंग रिझल्ट मिळतील। तुमची स्किन ग्लो करेल, वेट लॉस जबरदस्त पद्धतीने होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही बिमारी आहे, हिमोग्लोबिनची कमतरता आहे, ती फुलफिल होण्याचं कामसुद्धा हे करेल। तुम्हाला जर काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच त्याला उत्तर देईल। आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये हा ज्यूस आणि त्याचबरोबर तुमचं जे काही डिटॉक्स वॉटर मी तुमच्यासोबत वेगवेगळे शेअर करते ते इन्क्लूड करा। हप्त्यातून ॲटलिस्ट 3 ते 4 दिवस वेगवेगळे डिटॉक्स वॉटर ट्राय करा, तुम्हाला जबरदस्त पद्धतीने रिझल्ट मिळेल। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी। लाईक आणि